विंडोज म्हणजे काय? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संगणकातील अतिशय महत्त्वाचा विषय शिकणार आहोत, विंडोज परिचय. विंडोज ही एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. ती संगणक आणि वापरकर्ता यांच्यामधील दुवा म्हणून काम करते. विंडोजमुळे आपण संगणकावर चित्र काढू शकतो, माहिती लिहू शकतो, इंटरनेट वापरू शकतो आणि अनेक कामे सहज करू शकतो. संगणक सुरू करणे. संगणक सुरू करण्यासाठी CPU वरील पॉवर बटन दाबला जातो. त्यानंतर मॉनिटर सुरू होतो. काही क्षणात विंडोज लोड होते आणि आपल्यासमोर डेस्कटॉप स्क्रीन दिसते. याच ठिकाणापासून आपण संगणक वापरण्यास सुरुवात करतो. डेस्कटॉप म्हणजे काय? विंडोज सुरू झाल्यावर दिसणाऱ्या मुख्य स्क्रीनला डेस्कटॉप म्हणतात. डेस्कटॉपवर आयकॉन्स, टास्कबार आणि वॉलपेपर दिसतात. संगणकावर काम करण्याची ही सुरुवातीची जागा असते. विंडोज डेस्कटॉपची ओळख. डेस्कटॉपवर अनेक गोष्टी असतात. उजव्या किंवा डाव्या बाजूला आयकॉन्स दिसतात. खाली टास्कबार असतो. डेस्कटॉप आपल्याला संगणकातील विविध प्रोग्राम्स आणि फाईल्सपर्यंत पोहोचण्यास मदत करतो. डेस्कटॉपवर आयकॉन्स असतात. आयकॉन्स म्हणजे लहान चित्रे किंवा चिन्हे. प्रत्येक आयकॉन एखाद्या प्रोग्राम, फाईल किंवा फोल्डरचे प्रतिनिधित्व करते. उदाहरणार्थ दिस PC, रिसायकल बिन आणि गुगल क्रोम. आयकॉनवर डबल क्लिक केल्यास तो प्रोग्राम उघडतो. दिस PC मध्ये संगणकातील सर्व ड्राईव्ह्ज आणि स्टोरेज दिसते. येथे डॉक्युमेंट्स, पिक्चर्स, व्हिडिओज आणि इतर फाईल्स पाहता येतात. आपली माहिती कुठे साठवलेली आहे हे पाहण्यासाठी दिस PC वापरले जाते. रिसायकल बिन. जेव्हा आपण एखादी फाईल डिलीट करतो तेव्हा ती रिसायकल बिनमध्ये जाते. ती लगेच कायमची नष्ट होत नाही. गरज पडल्यास आपण ती रिस्टोर करू शकतो. म्हणून रिसायकल बिन हे सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आहे. विंडोज टास्कबार म्हणजे काय? स्क्रीनच्या तळाशी असलेल्या पट्टीला टास्कबार म्हणतात. टास्कबारमध्ये स्टार्ट बटन, सर्च बॉक्स आणि डेट टाईम दिसते. सध्या चालू असलेले प्रोग्राम्स देखील येथे दिसतात. टास्कबारमुळे कामे पटकन करता येतात. स्टार्ट मेनू म्हणजे काय? स्टार्ट बटनवर क्लिक केल्यावर स्टार्ट मेनू उघडते. यामध्ये विविध ॲप्स, सेटिंग्स आणि पॉवर पर्याय असतात. नवीन प्रोग्राम शोधण्यासाठी आणि उघडण्यासाठी स्टार्ट मेनू उपयोगी ठरते. स्टार्ट बटन म्हणजे काय? स्टार्ट बटन हा विंडोजमधील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. तो टास्कबारच्या डाव्या बाजूस असतो. त्यावर क्लिक केल्यावर स्टार्ट मेनू उघडते. संगणकावरील अनेक कामांची सुरुवात याच बटनपासून होते. प्रोग्राम्स कसे उघडायचे? प्रोग्राम उघडण्यासाठी त्याचे आयकॉन शोधा. त्या आयकॉनवर डबल क्लिक करा. काही क्षणात प्रोग्राम उघडेल आणि आपण त्याचा वापर सुरू करू शकतो. विंडो उघडणे आणि बंद करणे. प्रत्येक विंडोच्या वर 3 बटणे असतात. मिनिमाइज बटन विंडो खाली लपवते. मॅक्सिमाइज बटन विंडो पूर्ण स्क्रीनमध्ये दाखवते. क्लोज बटन विंडो बंद करते. फोल्डर म्हणजे काय? फोल्डर म्हणजे फाईल्स साठवण्याचे ठिकाण. जसे पुस्तके कपाटात ठेवतो तसे संगणकातील फाईल्स फोल्डरमध्ये ठेवतो. यामुळे माहिती व्यवस्थित आणि सुरक्षित राहते. फाईल आणि फोल्डर उघडणे. फोल्डर किंवा फाईल उघडण्यासाठी त्यावर डबल क्लिक करा किंवा राईट क्लिक करून ओपन निवडा. योग्य पद्धतीने फाईल उघडल्यास काम अधिक सोपे होते. सेटिंग्स म्हणजे काय? सेटिंग्सच्या मदतीने आपण संगणकातील अनेक गोष्टी बदलू शकतो. जसे डिस्प्ले, साऊंड, नेटवर्क आणि यूजर अकाउंट्स. आपल्या गरजेनुसार संगणक सानुकूल करण्यासाठी सेटिंग्स वापरली जाते.
पर्सनलायझेशन म्हणजे काय? पर्सनलायझेशनमुळे आपण विंडोजचे रूप बदलू शकतो. बॅकग्राऊंड, थीम, कलर्स आणि लॉक स्क्रीन बदलता येतात. यामुळे संगणक अधिक आकर्षक दिसतो. विंडोजमधील सामान्य उपयोग. विंडोजमध्ये अनेक उपयुक्त प्रोग्राम्स असतात. पेंट चित्र काढण्यासाठी वापरले जाते. वर्ड माहिती लिहिण्यासाठी वापरले जाते. कॅल्क्युलेटर गणित करण्यासाठी उपयोगी आहे. फाईल एक्सप्लोरर फाईल्स शोधण्यासाठी वापरला जातो. विंडोजचे मुख्य भाग. विंडोजचे मुख्य भाग आहेत डेस्कटॉप, आयकॉन्स, टास्कबार, स्टार्ट बटन आणि फोल्डर. हे सर्व भाग मिळून विंडोज वापरणे सोपे करतात. विंडोज वापरण्याचे फायदे. विंडोज वापरणे सोपे आहे. नवीन प्रोग्राम्स पटकन उघडता येतात. फाईल्स व्यवस्थित ठेवता येतात आणि दैनंदिन कामे जलद पूर्ण करता येतात. आज आपण काय शिकलो? आत्तापर्यंत आपण डेस्कटॉप, आयकॉन्स, टास्कबार, फोल्डर आणि स्टार्ट बटन यांची ओळख करून घेतली. हे सर्व विंडोजचे महत्त्वाचे भाग आहेत. यांची माहिती असल्यास संगणक वापरणे अधिक सोपे होते. आज आपण काय शिकलो? या धड्यात आपण प्रोग्राम उघडणे, विंडो व्यवस्थापन, सेटिंग्स आणि पर्सनलायझेशनबद्दल शिकलो. तसेच फोल्डर आणि फाईल्सचे महत्त्व समजून घेतले. प्रात्यक्षिक. आता एक छोटे प्रात्यक्षिक करूया. तुमच्या संगणकावरील स्टार्ट बटन शोधा. त्यावर क्लिक करा. स्टार्ट मेनू उघडल्यावर त्यातील ॲप्स पहा. ही कृती स्वतः करून पहा. अभिनंदन! अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही विंडोज परिचय हा धडा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. आता तुम्हाला डेस्कटॉप, आयकॉन्स, स्टार्ट बटन, टास्कबार, फोल्डर आणि विंडोजमधील विविध घटकांची माहिती झाली आहे. नियमित सराव करा आणि संगणकाचा योग्य उपयोग करा. पुढील धड्यात आपण आणखी नवीन आणि उपयुक्त संगणक ज्ञान शिकणार आहोत. धन्यवाद. सैनिक विकास माध्यमिक विद्यालय, फौजी आंबवडे. जय हिंद.